मी तुझ्या समोर हात जोडतो, प्लीज तिला शांतपणे झोपू दे. ओके, ती आज झोपली आहे ना, आम्हाला एकदा तिला बघू दे, मग जातो आम्ही. हा चल बघू अरे दे. पुन्हा तेच. अरे मी सांगतोय ना तुला. ठीक आहे, आता तर मी जाऊच देणार नाही. तुझा माझ्यावर विश्वास नाहीये ना, मग माझा पण विश्वास नाहीये तुझ्यावर. मला माहितीये तू तिची झोपमोड करशील. What? आणि No. उलट स्वप्न पडले तुला, भास झालाय. अरे काय निशी, तुला स्वप्न पडलं, तुला भास झाला, ठीक आहे. तू सगळ्यांची झोपमोड करून त्यांना इथे घेऊन आलीस. ते बरोबर आहे का चेतना काकू असं वागणं? नाही काकू. ओके ओके फाईन, तुझं सगळं बरोबर आहे असं म्हणू आपण. आता एकदा आम्हाला तारिणीला बघू दे, मग जातो आम्ही. ओके ताई, केदार, मी काय म्हणते, प्लीज तिचं एकदा समाधान होऊ दे, नाही तर ती आम्हाला कोणालाही झोपू देणार नाही. प्लीज. नाही पण हे असं बरोबर नाहीये ना. अरे निशी, तारिणी 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 उठ. काय तारिणी? ओ, ही तारिणी आहे? झोपलेली तुझी बायको उष्ट्या आहेत ह्या. केदार, खरं खरं सांग, तारिणी कुठे आहे? केदार, हे काय आहे? असं का ठेवलंय तुझ्या? ते तारिणी झोपेत लाथाबुक्के मारते ना, म्हणून मी ते तसं टाकून ठेवलंय. चेतना काकू, मी तुम्हाला सांगितलं होतं ना. हो, पण उषा तर तू मध्ये लावायचास ना. हो, तिने ते आता बंद केलंय. ती आता लोळते, तर ती तशी पडायला नको म्हणून मी ते थोडंसं अलीकडे असं टाकून ठेवलंय. ओ, ती लोळते म्हणजे ती लोळत लोळत खाली पडली आणि बेड खाली गेली. अरे बाई आहे इथे, गायब झाली. कुठे गेली तारिणी? इथे पण दिसत नाहीये, इथे पण नाहीये. अरे गेली वॉर्डरोब मध्ये. वॉर्डरोब मध्ये आहे ती? नाहीये. मग कुठे? वॉशरूम मध्ये आहे. वॉशरूम मध्ये ती. वॉशरूम मध्ये. हा. ओके निशिता, आता तू आतमध्ये जाणार आहेस का? ओके, नाही जात, मी इथेच बसते. आता तारिणी बाहेर येईपर्यंत मी इथेच बसणार. अरे जी आत गेलीच नाहीये ती बाहेर कशी येईल? इथे का? काही प्रॉब्लेम आहे? नाही, प्रॉब्लेम नाही. थोडंसं नीट बस, सरकून बस, नाहीतर अशी पडशील. अरे पडणार तर तू आहेस, ते पण तोंडावर. मग अशी मला लेक्चर देत होतास ना, निशी अशी आहे, निशी तशी आहे. आता कुठे आहे तुझी बायको तारिणी, खांडेकरांची मोठी सून? तिथे कुठे? केदार, काय तिथे कुठे बघतोय? अरे इकडे बघ, इथे आहे ना ती वॉशरूम मध्ये. नाही, खूप वेळ झाला वॉशरूम मधनं काही आवाज नाही आला, ती बाहेर नाही आली. आहे ना ती आतमध्ये? केदार, कुठे तारिणी? हे बघ, माझ्याशी खोटं बोलू नकोस ना. मला खोटं बोलायला अजिबात आवडत नाही, माहितीये तुला. अरे अजून किती वेळ तात्काळात उभं राहायचंय आम्ही? एक्झॅक्टली, याला काहीच अर्थ नाहीये. अजून किती वेळ वाट बघायची आपण? ताई, मी जाते वॉशरूम मध्ये आणि बघते. अगं आली. आवाज आला पाण्याचा. आहे ती आतमध्ये. सांगत होतो तुम्हाला ती आत आहे म्हणून. काय काय चाललंय निशी? ही काय वेळ झाली का सगळ्यांना इथे बोलवायची? हा,
तो सांगतोय ना तुला की मी वॉशरूम मध्ये होते, मग जरा विश्वास ठेव त्याच्यावर. तू आत कशी पोहोचली? अगं कशी काय? तू मगासपासून एवढ्या जोर जोरात ओरडतीयस. मगाशीच जाग आली होती मला तुझ्या आवाजाने, पण मी पहिले वॉशरूमला जाऊन मग आले. तू एवढा वेळ आत? हां, ते जरा एक्झर्शन झालंय ना 2-3 दिवसापासून. तब्येत जरा खराब होती माझी. ओके. आता बरं वाटतंय ना तुला? हो, आता ठीक आहे. नाही नाही नाही, काहीतरी गडबड आहे. तुम्ही दोघांनी मिळून काहीतरी नवीन प्लॅन केलाय. कौशिकीताई, हे दोघं खोटं बोलतात. ह्या दोघांनी मिळून काहीतरी प्लॅन केलाय. निशिता, तुझ्यावर विश्वास ठेवून आम्ही सगळे इकडे आलोय. आणि तुझा काय बालिशपणा चाललाय अगं? घरात काय चाललंय? तुझं काय चाललंय? एक तर दया काकांच्या काळजीमुळे सगळ्यांची झोप उडाली, कोणालाही झोप लागत नाही, आणि त्यात तू ड्रामा करतेस रात्री 2 वाजता. कौशिकीताई, पण मी शट अप. हे तू जे काही करतेस ना, त्याच्यापेक्षा दया काका घरी परत कसे येतील याचा विचार कर. केदार आणि तारिणीचा रागराग करणं बंद कर निशिता. मी शेवटची वॉर्निंग देते तुला. याच्या पुढे परत जर तू ड्रामा केलास, तमाशा केलास, तर गाठ माझ्याशी, एवढं लक्षात ठेव. माफी माग निशिता. केदार आणि तारिणीची माफी माग. नाही नाही कौशिकीताई, त्याची काहीच गरज नाही. माफी मी ह्याची. कारण तू हर्ट केलंयस त्यांना. माग माफी. माफी नाही मागणार आहेस? तुझ्यासाठी आम्ही इतका वेळ इकडे थांबलो ना, तारिणी येण्याची वाट बघितली ना, मग ठीक आहे, आता तू माफी मागेपर्यंत आम्ही सुद्धा वाट बघतोय. कौशिकीताई, माग माफी. निशिता, माफी माग. बोल ग बाई सॉरी. सॉरी. हिला पण म्हण ना. सॉरी. चला. निशी, ऐक. निशी, केदार, केदार, थँक्यू. केदार, ऐक ना. सावकाश. हे घे 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 हे घे. अजून एक देऊ? थँक्यू. थँक्स टू यू. खूप मोठ्या प्रॉब्लेममधनं वाचवलंयस आज तू मला. सांगून केली असतीस तर तसा प्लॅन करता आला असता. वेळेवर आलीस म्हणून वाचलो. पण अशी आलीस कशी तू? अरे, मी आले त्यावेळेस सगळेजण आपल्या रूममध्ये होते आणि निशीकडे तमाशा करत होती, म्हणून मी बाथरूमच्या खिडकीतून आले. पण एवढं सगळं करायची काय गरज होती? कुठे गेली होतीस तू?